जनता आपल्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या संबंधात आपण एसपी ऑफिस ऍडिशनल एसपी मॅडम यांच्याकडे चाललेलो आहे। आता आपण फुलंब्री या ठिकाणी आलेलो आहे आणि सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय आदर्श मुख्यमंत्री आपल्याला विनंती आहे की जसं मी शेतकऱ्यासाठी आवाज उचलला, माझ्यावर गुन्हा दाखल केला, तसं या तालुक्याचे आमदार आणि या तालुक्याचे आमदार पती अतुल चव्हाण यांनी 4000 कोटीचा घोटाळा केला। यांनी 250 कोटीचे स्कॅनर दुसऱ्याच्या टेंडरला मारून दिले। यांची तात्काळ चौकशी करण्यात यावी ही मागणी घेऊन आणि आमच्यावर झालेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ आम्ही अटक होण्यासाठी ऍडिशनल एसपी मॅडम यांच्या कार्यालयात पायी या ठिकाणी निघालेलो आहे आणि आता या फुलंब्री तालुक्यामध्ये आम्ही पोहोचलेलो आहे। शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी आवाज उचलला जर का गुन्हा असेल तर असे 1000 गुन्हे करायला मी तयार आहे। शेतकऱ्यासाठी आवाज उचलला जर का गुन्हा असेल तर असे 1000 गुन्हे घ्यायला मी तयार आहे। अरे शेतकऱ्यांसाठी फासावर देखील जायला मी तयार आहे। मात्र इथले आमदार आणि इथले आमदार पती 40-40 एकर जमिनी घेतात आणि इलेक्शन मध्ये 4-4, 5-5 कोटी रुपये खर्च करतात। हा खर्च ते कुठून करतात? ही संपत्ती त्यांनी कशी कमावली याच्यावर एसआयटी चौकशी सन्माननीय गृहमंत्री, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तात्काळ लावावी। अन्यथा ही रथ यात्रा ऍडिशनल एसपी मॅडम यांच्या तिथून मुंबईकडे रवाना होणार आहे। अतुल चव्हाण यांचा 70,000 कोटीच्या घोटाळ्यात देखील नाव आहे आणि पुन्हा 4000 कोटीचा घोटाळा केला आणि इथं फुलंब्रीला कारखान्याच्या बाजूला 40 एकर जमीन घेतली। या अतुल चव्हाणकडे एवढा पैसा आला कुठून? सत्तेची गुर्मी आली कुठून? आणि सत्तेच्या गुर्मीच्या पायी पोलीस प्रशासनाला हाताशी धरून आमच्यावर शेतकरी बांधवांवर गुन्हे दाखल करतात। त्यांच्या निषेधार्थ ही यात्रा फुलंब्री या ठिकाणी आली असताना या फुलंब्रीमध्ये आमचे सहकारी मित्र गणेश भैया सुरभये आमचं या ठिकाणी स्वागत सत्कार करणार आहे आणि ही अशी यात्रा या ठिकाणी पुढे निघणार आहे। चला भैया, आज आम्ही शेतकरी तर्फे आमच्या मंगेश भाऊला जाहीर पाठिंबा करतो। मंगेश भाऊ, तुम्ही फक्त सांगा, आम्ही शेतकरी म्हणून या अनुराधा अतुल चव्हाणला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। या शेतकरी पुत्राचा, या कळकळीची विनंती आहे। फक्त मंगेश भाऊ तुम्ही सांगा, या अनुराधा ताई चव्हाणला काय करायचं आम्ही सगळे शेतकरी मिळून एक करून दाखवू। जय जवान, जय किसान। तर मंडळी, ह्या आहेत मंगेश साबळे। गुन्हा दाखल केलाय, आता आम्ही पायी अटक होण्यासाठी चाललोय। गुन्हा दाखल करा, मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणार म्हणजे बोलणार। सरपंच असावा तर असा। मंडळी, मंगेश साबळे यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात यल्गार फुलंब्री या ठिकाणी केलेला आहे। शेतकऱ्यांसाठी आवाज उच्चारला तर गुन्हा दाखल होतोय आणि असे 1000 गुन्हे करायला मी तयार आहे असं मंगेश साबळे या ठिकाणी बोलतात। शेतकऱ्यांचा आवाज उठवला तर गुन्हा दाखल होत असेल तर माझ्यावरती गुन्हे दाखल करा। मी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी फासावर देखील जायला तयार आहे असं यावेळेस मंगेश साबळे म्हणतात।
इथले आमदार आणि इथले आमदार पती 40 एकर जमिनी घेतात, इलेक्शनमध्ये 4-4, 5-5 कोटी रुपये खर्च करतात. हा खर्च येतो कुठून? ही संपत्ती त्यांनी कशी कमवली असा सवाल यावेळेस मंगेश साबळे यांनी उपस्थित केला आणि यासाठी चौकशीची देखील मागणी या ठिकाणी केली आहे. शेतकरी नेत्याचा भ्रष्टाचाराच्या विरोधात हा एल्गार असल्याचं मंगेश साबळे म्हणतात. फुलंब्री येथून आपण पदयात्रा काढून या ठिकाणी अटक होण्यासाठी निघालेलो आहोत असं मंगेश साबळे या ठिकाणी म्हणतात. शेतकरी हक्क आणि भ्रष्टाचार विरोधी पदयात्रा आपण काढलेली आहे. अन्यायकारक गुन्हे आणि 4,000 कोटींच्या घोटाळ्याचा जाहीर असा निषेध ते या ठिकाणी करतात. तर आंदोलन हे फुलंब्री या ठिकाणाहून आपण सुरू करतो आहोत. ते ॲडिशनल SP कार्यालयात आत्मसमर्पण करणार आहोत, अटक करून घेणार आहोत अशी मंगेश साबळे यांनी या ठिकाणी आरोळी ठोकली आहे. अतुल चव्हाण आणि फुलंब्री मतदारसंघाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्यावरती 250 कोटी रुपयांच्या टेंडर मधल्या फसवणुकीचा आरोप त्यांनी या ठिकाणी केला. पोलीस प्रशासनाचा वापर करून शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे तुम्ही दाखल करतायत असा आरोप त्यांनी केला. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे तातडीच्या चौकशीची मागणी मंगेश साबळे यांनी या ठिकाणी केलेली आहे. शेतकरी प्रश्नांसाठी आवाज उठवल्याबद्दल दाखल झालेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ मंगेश साबळे आणि त्यांचे सहकारी SP ऑफिस कार्यालयाकडे पायी निघालेले आहेत. या प्रवासादरम्यान त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत आणि SIT चौकशीची मागणी केली आहे. स्वतःवर दाखल झालेल्या गुन्ह्याला न घाबरता शेतकऱ्यांच्या हितासाठी हजारो गुन्हे अंगावर घेण्याची किंवा फासावर देखील जाण्याची तयारी असल्याची मंगेश साबळे या ठिकाणी बोलतात. ही पदयात्रा केवळ अटकेसाठी नसून प्रशासकीय दडपशाही आणि अन्यायाविरुद्धचा एक जाहीर निषेध असल्याचं ते म्हणतात. फुलंब्री तालुक्याचे आमदार आणि त्यांचे पती अतुल चव्हाण यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा दावा या ठिकाणी मंगेश साबळेंनी केला. 250 कोटींचे स्कॅनर टेंडर दुसऱ्यांच्या नावे त्यांनी तयार केल्यात, मारून दिल्यात आणि सत्तेचा गैरवापर करून पोलिसांच्या मार्फत आमच्यावर गुन्हे दाखल केलेत असा आरोप यावेळेस त्यांनी केला. तर 4,000 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याची रक्कम असल्याचं मंगेश साबळे सांगतात. 250 कोटींच्या टेंडरमधील गैरव्यवहाराचा आकडा त्यांनी समोर आणलेला आहे. 40 एकर कारखान्याजवळची जमीन खरेदी केल्याचा कथित आरोप त्यांनी या ठिकाणी केलाय. तर 4 ते 5 कोटी निवडणुकीमध्ये अंदाजित खर्च झाला असल्याचं मंगेश साबळे सांगतात. तर ॲडिशनल SP मॅडम यांच्या कार्यालयात पोहोचून अटकेला सामोरे जाणार आहोत, आपण स्वतःहून अटक करून घेणार आहोत असं मंगेश साबळे म्हणतात. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कथित घोटाळ्याची SITची चौकशीची मागणी मंगेश साबळे यांनी यावेळेस मंडळी केलेली आहे. तर मंगेश साबळे यांचा हा रुद्रावतार आणि मंगेश साबळे याबद्दल काय म्हणालेले आहेत याबद्दल तुमचं मत काय, कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.